भावाशीन बोलायला तू आता बोलली ना आता काय हरकत नाही समजलं मी त्या गोष्टी तू काय साठी काय म्हणून राहिलीस तू मी समजलं समजलं ऐकून घ्या आता कुल्ली करावाची बहीण मुलगा घेऊन आली भावाच्या घराला आली भावाच्या घराला भावाची आनंद झाला हो धीरे धीरे हो बहीण बोले आपल्या भावाशी त्यावेळेसी आलो तुझी मुलगी मागण्याला हो तुझी मुलगी मागण्याला तुझी मुलगी मागण्याला मुलगी दे माझ्या मुलाला हो धीरे धीरे हो 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 बहिणीचे शब्द ऐकूनी विचार कर मनी मनी संबंध पक्का झाला हो पक्का झाला हो मनी संबंध पक्का झाला हो पूर्ण हो ते शिक्षणाला हो धीरे धीरे पूर्ण हो अध्यक्ष तंटा मुक्तीचे अध्यक्ष राज्यपालजी बनसोड यांच्याकडून 100 रुपयाची भेट मला धन्यवाद माननीय दीपकजी गहूकर बामणीवाले यांच्याकडून 101 रुपयाचं प्रवेश सदस्य परिणाम धन्यवाद बाई माझी पोरगी मागायला आली हो भाऊ तुझी मुलगी मागायला मला राग नाही मला राग नाही आहे पण थोडासा तो विचार कर विचार हो कसा भाऊ पोरगी कशी न पोरगा कसा म्हणजे भाऊ म्हणजे पोरगी माई कमीत कमी आता ग्रॅज्युएशन करून राहिली आणि तुला पोरगा 4 वर्ग शिकला हो भाऊ 4 वर्ग म्हणजे अनपढ सांग एवढी शिकलेली पोरगी या अनपढ पोराने देऊ का भाऊ आता नाही शिकला ते नाही शिकला का करते देऊन टाकले भाऊ माया पोराली पोरगी माया एकच पोरगा आहे तुझी एकच पोरगी आहे हो 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 पुन्हा बरं ठीक आहे नाही शिकला पण एक गोष्ट विचार कर माई पोरगी पाहिली उंची पुरी 6 फूट आणि तुला पोरगा पाहिला 3 फूट हा जोड तरी जमते का का म्हणल्या मामाजी माई पोरगी उशेबाई सहारे आमचे ताई किट्टी खदान यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली धन्यवाद का गा मामा माझी पोरगी 6 फूट उंच तुम्ही तिच्या खानवर बी नाही मग हे लग्न जमते का गा मामा मोठं नाक करून असा लंबा नाक करून सांगून राहिल्या का माई पोरगी 6 फूट आणि हा 3.5 फूट लग्न कसं होईल का गा मामा माई किती फूट आहे 5.5 फूट 5.5 फूट आणि मा बाप बाप किती होता 2.5 फूट 2.5 फूट नव्हता रे 3.5 फूट होता ठेक ना होता ना मग त्याने काढून दिले तुम्ही ते दोन्ही जमली आणि हे कावल्या जमत नाही हे कावल्या जमत
अरे बाबा त्यावेळेस तुझा बापही अडाणी होता, शिकला नव्हता आणि माझी बहीण बी शिकली नव्हती, तो त्याने देऊन टाकली. आणि आता का द्या अरे म्हणा का बरं म्हणा मला तुमची पोरगी मध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर माझ्या वेळा खोटा होणार नाही. भाऊ की नाही तू डोकरावू नको, भाऊच म्हणणार तुला का म्हणतो. भाऊ आपण बावरा झालाय हा त्या पोरीसाठी, किती प्रेम करतो तुझ्या पोरीवर. भाऊ देऊन टाक ना, का त्याचं मन नाही ठेवत बाई. नाही बा, तू माझी पोरगी सोडून तू काही बी मागणी तुला द्यायचं आहे. मला तुमची पोरगीच पाहिजे ना भाषाजी. माई शिकलेली पोरगी बी नोकरीवालेली ती, नोकरीवाला भेटल्याशिवाय पोरीचं लग्न करणार नाही. पोरगी नाही द्यायला तुम्ही मला, नाही द्यायला हे नाही होणार, हा संबंध नाही होणार. तुमच्या डाक्यात मरतो आता मी. बापा बाई मी आता अरे हे कोणती जबरदस्ती होय, मी मरतो आता. हे कोणती जबरदस्ती होय बाई. अंगात फाशी लागतो आता. तो पोरगा पागल झाला का. पागल नाही झाला, हे पागल झाला का. मी फाशी लागतो ही नाही मारतो जीवाला. पण भाषाजी तुम्ही अशा गोष्टी काहून करू मी नये. आता नाही मला हे सांगा, तुम्हाला पोरी भेटत नाही का. पोरगी भेटायची मतलब माझ्या पोरीचं लग्न होऊ द्या, मी तुमचं लग्न धडाक्यानं करतो. पण हेच पाहिजे. नाही ना मी आता फाशी लागतो. भाऊ भाऊ तू काही कपडा दिसते तू जीव दे ना आपला माये कुठे पोरगे का पागल आहे का. पागल आहे तो. शंभू 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 लागला मेला. मेला बाजार मी फाशी लागतो आता. ये मा ये असं काही बरं वाईट करू नको. ये मी आता येते फाशी लागतो. काय वाटलं तुम्हाला खोटा नाही. तुमच्या मायला किती पोरं आहेत. कोण मी एकटाचा एकटा. आणि तुम्ही फाशी लागा, तुम्ही मरा. हिला कोण पोसण द्या. उद्या हिले मारतो मी जीवन. हिलाही मारता. नाही मारतो जीव तुमचे जाईल. मले का भाव तुम्ही ऐकायलाच तयार नाही तर मरा दोघेही मायले का. मले का भाव तुमच्या अंगणात आम्ही मरतो आणि तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवतो. आम्ही दोघंही मायला यायच्या घरी आलो, हिस्सा मागायला की या लोकांनी हिस्सा दिला नाही आणि आम्हाला जबरदस्ती फाशी लावून मारलो. अरे पण मी तुम्हाला हिस्सा देऊन राहिलो ना. आम्हाला हिस्सा नाही पाहिजे, पोरगी पाहिजे. भाषाजी हे एवढी धमकी मुली नको सांग. आता धमकी आहे काय. हो हे धमकी आहे. हे तुमची मायचं अडाणी आहेच आहे, पण तिच्यापेक्षा तुम्ही अडाणी आहे. हे धमकी आहे का. बरं ठीक आहे. अरे काय जबरदस्ती आहे. नाही आता तर मारतो. तू ऐकू आजपर्यंत काही मागले का. फक्त मला पोरगी म्हणते जीव द्या त्याला तो फाशी लागतो म्हणते. माझा तो जीव द्या जीव दे. आपल्या पोराला समजावलं बाबा. नको रे समजा समजा अरे तुमची माय मरून राहिली. हे मरून राहिली समजावा. तिले पाणी पाजा मी मरतो. इकडे 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 बरोबर. नाही मिला ये मा नाही मिला पोरगी द्या. देतो म्हणते ये थांब ना. देतो म्हणते या या इकडे या. मी काय मागून राहिलो. पोरगी द्याल का. अरे इकडे तर या. आलो भाऊ काही म्हणू नको का झाले. मोठा जिद्दी आहे, मोठा इज्जत आहे. बाई तुला मोठा विचार आणला बाई मामा. आज जर पोरगी मीला नाही दिली तुझा पोरगा मरण ना तूही मरशील. काय करू किंवा तुझा पोरगा मरण तू जर वाचलीस तर मरत पर्यंत माझ्या दरवाजात नाही येस. कशी भाभी कशी. आणि मले बी तुझ्या दरवाजाची अशी उजागरी नाही राहणार. नाही आणि एकच माझी बहीण लाडा लोबाची. मला काही 2-4 बहिणी नाहीये. आज भावाच्या भावाले बहीण तुटली, बहिणीले भाव तुटला. काय अर्थ राहिला बहीण भावाच्या एका रक्तामध्ये. चांगलं भाऊ तू सांग. एका माय बाबाच्या पण 2 लेकरं आहो. नाही का भाऊ. आणि तू मन तोडून
मा कोणतं बरं होणार आहे? नाही मा, तू मन तोडणार नाही. मी तर म्हणतो का माझी बहीण हमेशा माझ्या घरी आली पाहिजे भावाच्या दरवाज्यात, आणि भावाले गडवावर पाणी माझ्या बहिणीच्या दरवाज्यात भेटलं पाहिजे. वाटते ना भावाचं, वाटते वाटते मा, वाटते मा, काय हरकत नाही. पोरगी देतो पण मी तुझ्याकडे पाहून देतो. माझ्याकडे पाहून हो, बहिणीकडे पाहून. काहून का तुझ्या पोराचा मला विश्वास नाही आहे. तुमच्या पोरीसंग लग्न झाल्यावर मी तिला कोणतं काम करू देणार नाही. हो, उद्या तुम्ही तिला वावरात पाठवा. नाही 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 नाही, मोल मजुरी करायला लावा. नाही, वावरात नाही पाठवत, मोल मजुरी करायला नाही पाठवत. हा, मी वावरात मीच जाईल, मोल मजुरीला मीच जाईल, घराचं झाडून मी करीन, कपडे मीच दिले, स्वयंपाक मीच करीन. सगळे कामे करतो म्हणते, हा? आणि मी तशी जिम्मेदारी घेतो हा? तुझ्या पोरीची. पाहिलं? एवढे काम मी करीन, आणि आपल्या छपरामध्ये तुमच्या पोरीसाठी दंडाचा पारणा लावी. काम झाल्यावर झोपवत जाईल, झुलवत जाईल. जो जो गाई, जो जो गाई. दंडाचा पारणा गिरणा नाही, पण महापोरीले त्रास नको दे. नाही 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 नाही. हा, भाऊ, बाई पाय बा तुझ्या भरोशावर राहून घ्या. भाऊ, तुला असं वाटते की माया पोरगा रिकामाच आहे म्हणून. हा माया पोराला रिकामा नाही ठेवणार आहे मी आता. हा हा, माझ्या पोराला नवीन धंदा टाकून देणार आहे. नवीन धंदा? हो, बापरे, कोणता धंदा का? नवीन धंदा हो, टिंटपराचा. नाही, तो नाही करत मी टिंटपचा, तो धंदा नाही करत. नवीन धंदा. केसावर फुगिरे. नाही नाही नाही, बाजारे जाऊन सारा मच्छी भाताचा. माझा पोरगा रिकामा नाही राहू शकत. बरं ठीक आहे मा, त्या घरी बी 4 एकर जमीन आहे. काही काही तू काही अशी नाही आहे. चांगलं पोट भरू शकता तुम्ही 4 एकरामध्ये. कोण भाऊ? पण गोष्ट एक आहे मा पोरीची परीक्षा चालू आहे. हा, परीक्षा व्हायची आहे, शिक्षण चालू आहे, आणि परीक्षेले आहे 2 महिने टाइम. तर मग परीक्षा झाल्याशिवाय मी पोरीचं लग्न करणार नाही. बाबा काय म्हणते ते? सम्या, ए समडिया, मामा म्हणते 2 महिन्यानंतर लग्न करतोय म्हणून. हा. चंदाची परीक्षा आहे म्हणते. हा. काय बाबा तुझ्या मनात काय येते? का म्हणलं मामाजी? 2 महिने परीक्षेला वेळ आहे मा पोरीच्या, हा, आणि पोरीची परीक्षा झाल्याशिवाय लग्न करणार नाही. असं का? हो, बाबाजी, हा. मामाजी, 2 महिने नाही 3 महिने घ्या तुम्ही. हा. माझ्याकडून काही जबरदस्ती नाही. हा. हा, पण आता दिवाळी गेली, हो, आणि फेब्रुवारी महिन्यात हे येऊन झाली काम त्याला शिवरात्र. महाशिवरात्र. हो, हा, हो. त्या शिवरात्र नाही चुकली पाहिजे बाबा. कोण बापा? नाही, महाबापाने नवस केला होता. कसा? कथा म्हणजे महापौराचं लग्न होईल तेव्हा जोड्यानं महादेवाला जाईल दुसऱ्या, अच्छा, म्हणूनच मानव संभा ठेवलं. अच्छा, हा, नवस केला म्हणून नवस केला म्हणून संपू ठेवलं. संभू ठेवलं. मग म्हणजे तुम्हाला शिवरात्रीला जोड्या घड्यात जायचा. जोड्या घोड्यानं जावायचं आहे. बरं, काय हरकत हा. नाही. त्याच्या अगोदर करून दे. हा. हा? तू झालायस का? हो. आणि हे असे नको करत जाऊ. हे असे सगळ्याचे चंदा कामाला रे असतात आहे म्हणून. बाई, आता एक काम कर, आता रायशील नाही माझ्या घरी 15 दिवस. भाऊ, हा. आलाच का माझ्या घरी? मला मी आले राय म्हणतेस तर. आवडली तुले ज्ञान नाही आलो. मग ज्ञान नाही आलो मा तुला. भाऊ, तुम्ही जेव्हा न्यायला येशील ना का, तेव्हाच मी 15 दिवस सोडून महिनाभर राहीन मी. पण आल्या न्यायला येशील तेव्हा. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. बहिणीचं हक्क भावावरच आहे. आणि आता तू मले न्यायालय बोलवशील. अरे हा भाऊ तुला न्यायालय सांग कोण्या दिवशी येऊ. मी तुला न्यायालय आपल्या बहिणीला. खरंच भाऊ, हो सा. पाहिन मी तुझी वाट बेटा होळीच्या सणाला. बरोबर, थांब मी आणतो. चंदाले बोलव. भाई चंदा, आत्या जातो म्हणती. काय 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 बोल. थांब ना ग आणखी 15 दिवस. नको ग बाई चंदा, अगं यायचंच आहे. आता काय आपलं जोडलेलंच आहे. आपल्या रक्ताशी नाता रक्ताशी जोडूनच आहे. आता बघ चंदा, पण हो बघ, चिंता करायची नाही. मस्त खायचं, मस्त प्यायचं. अगं एवढं तर उंच यायचं आता आणखी मूठभर वाढतो. माया पोरगा लग्नात तुझ्या डोक्यामध्ये हार घालायला आला ना ग, हात पुरलाच रे पाहिजे. करशील ना ग एवढं?
चालीस तू ए मकलंडू चालीस का तू चालीस का चालली काय तुला घेऊन चालली अहो तू जाना मी येतो 2-3 महिन्यानं तुझं कोणते काम आहे आता भाऊ ना काम ना कोणते काम आहे अहो इथे काम ना इथे मामा काम करू बरं लागले मी रस्त्याने लागते हा. बोल माझ्या भाजीसोबत हा. आणि ये पटकन तू हा, हा. लागलेच पावलाने. हेलो क्या चंदा झाला का धंदा जेवण का यंदा का रे लग्न नाही का हो? का हो ना हा? का चाललास हो जातो हो जा थांबतो मला 10-15 दिवस कशाने हा चाल मामा संग काम करू लागेल काम आहे ना घरी हा आता एकटी गेली माझी काय एकटी करणार आहे का काम जा आपल्या हिशोबात जा अहो थांबतो ना हो. नाही नको थांबू जा बरं ते थैली आली थैली मायवाली अहो मी गेलो तर थैली आण ना फेकले तिकडे नेऊन थैली फेकली बापरे 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 किती महत्वाचे काम होते हा आण ना कर. अरे बाप फेकलो होतं मामा तिला अरे आहे रे शंभू आहे काय रे थैलीमध्ये येती हो अहो येती मा बापाचा 7-12 आहे आणि मा मृत्यूपत्र आहे बोलतेस रे हो का हो मृत्यू दाखला अहो मृत्यू दाखला नाही 7-12 कोणाचा मा बापाचा आणि मावाला असं हा बरं भेटली ना हो. जा आता छोट्याला गेल्या कोटी म्हणतो अहो येते छोट्याला का रे येते आण अरे पण का बाबा अहो आण ना हा? ये आण. नको करू, आण बरं. मा संग मजाक नको करूया मी सांगतो ना येते छोट्याला गेल्या कोटी अरे बाबा काय बघतेस तू ये चंदा हा, पादुका जाऊ दा. काही बोलतेस रे खाणेरडा सारखा ये चंदा देणं व देणं अरे पण का मागतेस तू ये चंदा हा. पादुका भाऊ ना काय पण बोलतो बाबा खाणेरडा ये चंदा हा अहो रामाच्या पादुका त्या भरताच्या गादीवर बसल्या हा. आणि महाचपला कोटी जाऊन बसले चपला तरी म्हणणं हा? बैताड शुद्ध मराठी होय तो कोणते शब्द बोलणारे संस्कृत नाही समजत नाही मला ते शब्द हे द्वापार युगातले शब्द होत द्या, आण. अरे बाबा नाही आहे ते दिसून नाही राहिले बघ तू भेटले असतील तर घेऊन जायचं बरं ठीक आहे. काय बाई काय विचार केली आणि काय झालं भाई माझ्या बाबांनी खूप स्वप्न दाखवले मला चंदा तुझ्यासाठी मी चांगला नोकरीवाला मुलगा पाहिन चांगल्या मोठ्या घरामध्ये तुझं लग्न करून देईन आणि पाहिलं बाई असं सुटूक बोटऱ्या हा 1.5 फूट 3 टप्परचा धंदा करतो मध्ये याच्यासोबत लग्न करू का जी माझ्या मैत्रिणी मला काय म्हणतील हसतील लोक काय म्हणतील चंदा इतकी शिकली सवरलेली आणि कशा मुलाला दिला म्हणून नाही बाई मी त्या मुलासोबत तर लग्न नाही करणार माझ्या सूरजला जर ही गोष्ट माहीत झाली तर तो गरीब बिचारा कुठेतरी जाऊन आत्महत्या करून टाकेल नाही नाही त्याला फोन लावते बोलावते त्याला सगळी घडलेली घटना सांगते बाई हॅलो हॅलो सूरज हा बोल चंदा सूरज तू लवकर कॅन्टीन मध्ये मला काहीतरी सांगायचंय तुला काय झालं सांग तू लवकर ये मी तुला सगळं सांगते अगं पण तू रडल्यासारखी तू बोलू गोष्ट करू मी आत्महत्या करून टाकेन अरे 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 बर बिलकुल 2 मिनिटात आलो मी काय बाई काय विचार केली आणि काय झालं माझ्या आत्याबाई सगळं सत्यनाश झालं घोटाळा केला जाते बाई जाते मी सूरजला सगळं सांगते बाई मुलगी म्हणे आतोमुळे घोटाळा झाला घोटाळा झाला हो घोटाळा झाला घोटाळा झाला घोटाळा झाला हो घोटाळा झाला मुलगी म्हणे आतोमुळे घोटाळा झाला गा घोटाळा झाला हो घोटाळा झाला जी 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 घोटाळा झाला घोटाळा झाला हो घोटाळा झाला जी दुसऱ्या दिवशी जाऊन सांगे प्रिय कराला माय प्रिय कराला हो प्रिय कराला जी जी जी
त्या दिवशी जाऊन सांगे प्रियकराला प्रियकराला हो प्रियकराला जीर जी जी प्रियकराला हो प्रियकराला जीर होती. कुठे सर फोन केला अगं पण रडण्याला झालं तरी काय सांगशील तेव्हाच त्यातून सन्मार्ग मिळेल. काय झालं सूरज हा माझ्या बाबांनी माझ्या आत्याच्या मुलासोबत माझं लग्न जुळवलं रे. लग्न जुळवलं हो आणि तू काहीच नाही सांगितलं. तू म्हणाली नाही की मी सगळं हे सांगतो म्हणून. काय करू मला काहीच समजलं नाही. सूरज हा प्रिय कर मने तू चंदा सोडू नको बलागा सोडू नको मला हो सोडू नको मला धीरे होती सोडू नको मला रे सोडू नको मला हो सोडू नको मला धीरे होती. तुझ्या सेवा कसा जगणार सांग तू बलागा सांग तू मला हो सांग तू मला धीरे होती सांग तू मला सांग तू मला हो सांग तू मला